तारीख होती 28 ऑगस्ट 2022। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुख्यात गुंड मोहन मुंडे याने एका सराफा व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन धमकी दिली। दुकानातील कारागीर अनिल शिंदेंना दिलेली ती धमकी काय होती तर 5 लाख रुपये दे, अन्यथा महानंदी आणि आंध्र प्रदेशात चोऱ्या केलेला माल तुझ्या दुकानात विकल्याचं पोलिसांना सांगेन, अशी दिलेली ती धमकी होती। या प्रकारानंतर त्या कारागिराने सराफा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मुंडे यांच्याशी संपर्क करून व्यापाऱ्यांना सोबत घेतलं आणि थेट पोलीस ठाणे गाठलं। दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल होत असताना पोलिसांनी मोहन मुंडेला ठाण्यात पकडून आणलं आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्षात त्याला बसवलं असताना त्याने ठाण्यातूनच धूम ठोकली। त्यानंतर त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला। मात्र आपल्यावरती गुन्हा दाखल झाल्याने त्याने फिर्यादीला फोन करून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रात्रीतून जीवे मारण्याची धमकी देऊन टाकली। या घटनेनं त्यावेळी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडालेली होती। अर्थात त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केली, परंतु त्यानंतरही तो पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करत सुटला। आता मात्र शनिवारी त्याच्यावरती MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हडसूल कारागृहामध्ये करण्यात आली। सराईत गुन्हेगार मोहन मुंडेचा नेमका इतिहास काय आहे आणि MPDA कारवाई म्हणजे नेमकी काय असते त्याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवरती वचक निर्माण करण्यासाठी आणि त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सध्या सुरू करण्यात आलाय। त्याचाच भाग म्हणून मोहन मुंडे या गुंडावरती MPDA अंतर्गत कारवाई ही करण्यात आली। मोहन दौलतराव मुंडे हा 31 वर्षीय आरोपी अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगरचा रहिवासी आहे। आजपर्यंत तो सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन परळी आणि अंबाजोगाई शहरात दहशत निर्माण करत होता। त्याच्या विरोधात सामान्य लोक तर फिर्याद किंवा साक्ष देण्यास देखील समोर येत नाहीयेत, असं सध्या बोललं जातं। मोहन मुंडेवरती परळी आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, घरफोडी करणे, शिवीगाळ, मारहाण करून धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे 8 गुन्हे नोंद असल्याचं सांगण्यात येते। त्यापैकी 4 गुन्हे न्यायप्रविष्ट असून बाकी 4 तपासावरती आहेत। 2 वर्षांपूर्वी त्याच्यावरती CRPC अर्थात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती। त्यावेळी देखील त्याला हडसूल जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं, परंतु बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपली गुंडगिरी चालूच ठेवली। त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा झालेली नाहीये। सध्याच्या घडीला बीड पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवरती आले असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी, दहशत माजवणाऱ्या टोळ्या यांच्यावरती त्यांची करडी नजर आहे। त्यानुसार परळी ग्रामीण पोलिसांनी 4 मार्च 2025 ला गुंड मोहन मुंडेच्या विरोधात MPDA प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पाठवला। त्यांनी या प्रस्तावाला लगेचच मंजुरी सुद्धा दिली। दरम्यान पोलिसांकडून तात्काळ कारवाई करत या गुंडाला शनिवारी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या हडसूल कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे। आता पाहूयात MPDA कायदा म्हणजे नेमका आहे तरी काय। तर MPDA म्हणजे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऍक्ट। हा कायदा 1981 मध्ये संमत करण्यात आला। महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार आणि आरोपींच्या धोकादायक कारवाया रोखून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे हा या कायद्याचा उद्देश आहे। हा कायदा प्रतिबंधात्मक असून MPDA ऍक्ट नुसार कारवाई करण्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते। अटक, चौकशी आणि स्थानबद्धता यांचा यामध्ये समावेश असतो। यामध्ये दोषी व्यक्तीला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं जाऊ शकतं, अर्थात तेवढ्या काळासाठी त्याची रवानगी ही कारागृहात करण्यात येते। परंतु आरोपीला आपल्या विरोधातील MPDA कारवाई विरोधात पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाकडे अपील देखील करता येऊ शकतं। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच जिल्ह्यातील भूमाफिया आणि वाळू तस्कर हे देखील पोलिसांच्या सध्या रडारवर आहेत। दरम्यान सध्या बीड जिल्ह्यातील एक टोळी पोलिसांच्या निशाण्यावरती आहे। त्यांची सर्व कुंडली CCTNS अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग ऍक्ट आणि सिस्टीम या विभागातून काढण्यात आली। त्यानुसार प्रस्ताव तयार करून लवकरच त्यांच्यावरती कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गुंडगिरीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या आणि गुंडांविरुद्ध तडीपारी, MPDA आणि मकोकासह प्रचलित कायद्याद्वारे कारवाया या केल्या जात आहेत। गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे काम करत असल्याची प्रतिक्रिया बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। कुख्यात गुंड मोहन मुंडेवरती केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्याला गुन्हेगारी करण्यासाठी कुणाचं अभय होतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।